Hello everyone, our today's topic is organic evolution. आपला आजचा टॉपिक आहे ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. ठीक आहे, ऑर्गॅनिक इव्होल्यूशन याच्यामध्ये आपण सांगू शकतो की इव्होल्यूशन हे काय आहे, एक लॅटिन वर्ड आहे. ठीक आहे, इव्होल्यूशन इज द लॅटिन वर्ड. इव्होल्यूशन इज लॅटिन वर्ड which means act of unrolling or unfolding of nature. Unrolling or unfolding of nature. ठीक आहे, कारण इव्होल्यूशन हे एक लॅटिन वर्ड आहे ज्याचा अर्थ काय होते, अनरोलिंग और अनफोल्डिंग ऑफ नेचर. नेचर मध्ये जे लपलेल्या गोष्टी आहेत त्याला काय करणं, उघड करणं. ठीक आहे, अनरोलिंग और अनफोल्डिंग ऑफ द नेचर. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट सांगू शकतो आपण, इट ब्रिंग्स अबाउट चेंजेस फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ठीक आहे, इव्होल्यूशन काय करते, चेंजेस घडून आणते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करते कोण, इव्होल्यूशन. ठीक आहे, दिस चेंजेस रिझल्ट इनटू द डिसेंडंट. चेंजेस रिझल्ट इनटू डिसेंडंट which is different from ancestor. ठीक आहे, इव्होल्यूशन काय आहे, इव्होल्यूशन म्हणजे काय, चेंजेस. बरोबर आहे, काय होते, चेंजेस. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होतं, ऑर्गॅनिझम कन्वर्ट होतो, त्यालाच आपण इव्होल्यूशन म्हणतो. त्या चेंजेस मुळे काय होते, नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. बरोबर, नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो आणि तो नवीन ऑर्गॅनिझम कसा असतो, जुन्या ऑर्गॅनिझम पेक्षा, पूर्वजापेक्षा कसा असतो, वेगळा असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इव्होल्यूशन. आपण इव्होल्यूशन जनरल आपल्याला माहित आहे, इव्होल्यूशन म्हणजे त्याला आपण मराठीत उत्क्रांती म्हणतो. आणि उत्क्रांती हे काय असते, हळूहळू चेंजेस होत जाणं, त्याला आपण काय म्हणतो, उत्क्रांती म्हणतो. ठीक आहे, सिंपल आहे, काय सांगितलं, इव्होल्यूशन हा एक लॅटिन वर्ड आहे ज्याचा अर्थ काय आहे, ऍक्ट ऑफ अनरोलिंग और अनफोल्डिंग ऑफ नेचर. ठीक आहे, त्यानंतर काय होते, इव्होल्यूशन मुळे काय होते, चेंजेस येते, एका फॉर्म मधून ऑर्गॅनिझम दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. ठीक आहे, या चेंजेस मधून काय होतो, एक वेगळा नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, जो कसा त्यांच्या पूर्वजापेक्षा कसा असतो, वेगळा असतो. जसं आपलं जर उदाहरण घेतं म्हटलं तर आपले पूर्वज कोण आहे, मंकी होते. बरोबर आहे, एप लाईक मंकी. आणि त्यांच्यापासून आपण निर्माण झालो, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. बरोबर आहे, त्यांच्यापासूनच आपण तयार झालेलो आहोत, पण ते कसे होते, आपल्यापेक्षा वेगळे होते. का, कारण त्यांच्यामध्ये हळूहळू चेंजेस होत गेले आणि आजचा कॉम्प्लेक्स ह्युमन काय झालेला आहे, तयार झालेला आहे त्यांच्यापासून. ठीक आहे, नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो, अकॉर्डिंग टू डार्विन evolution is descent with modification. ठीक आहे, डार्विनच्या म्हणण्यानुसार इव्होल्यूशन म्हणजे काय आहे, नवीन तयार होणारा ऑर्गॅनिझम विथ मॉडिफिकेशन. ठीक आहे, मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार होणं, यालाच आपण काय म्हणू शकतो, इव्होल्यूशन म्हणू शकतो, असं कोणाचं म्हणणं आहे, डार्विनचं. ठीक आहे, यू हॅव ऑलरेडी स्टडीड द लॅमार्क थिअरी ऑफ इव्होल्यूशन, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर पाहिलं होतं आपण 10th मध्ये, तुम्ही शिकला असेल लॅमार्कची थिअरी. यू ऑलरेडी स्टडीड लॅमार्क थिअरी. ठीक आहे, लॅमार्कची थिअरी तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये काय केलेली आहे, स्टडी केलेली आहे. आणि त्या लॅमार्कच्या थिअरीचं म्हणणं काय आहे, लॅमार्कच्या थिअरीचं म्हणणं काय, आपण सांगू शकतो की ते थिअरी कशाच्या आधारावर बेस आहे, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. ठीक आहे, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. त्या थेअरीचा आधार कशावर आहे, ऑर्गनचा तुम्ही यूज करत आहे की डिसयूज करत आहे, या आधारावर त्यांनी ती थेअरी सांगितली होती ज्याला लॅमार्कची थेअरी म्हणतो.
थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कसे जातात, किंवा त्यालाच इव्हॉल्युशनची थेअरी सुद्धा लॅमार्कने एक सांगितली आणि डार्विनने एक सांगितली, पण लॅमार्कची थेअरी ही मान्य केली नाही. बरोबर आहे, काही रिझन होते त्याच्यासाठी. सध्या आपण काय करतो, इव्हॉल्युशनसाठी डार्विनची थेअरी काय करतो, मान्य करतो, ते आपण डिटेलमध्ये नंतर स्टडी करणार आहोत. ठीक आहे, मग लॅमार्कची थेअरी आपण 10th स्टँडर्ड मध्ये स्टडी केली होती की काय होते, चेंजेस येतात ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे, ऑर्गॅनिझम मध्ये काय होतात, चेंजेस येतात, आणि ते चेंजेस कशामुळे येतात त्यांनी सांगितलं की इंटरनल फोर्स असू शकतो, त्या ऑर्गॅनिझम मधला इंटरनल फोर्स असू शकतो, किंवा इन्व्हायरमेंट मध्ये आलेले चेंजेस सुद्धा रिस्पॉन्सिबल असू शकतात इव्हॉल्युशन साठी. त्यानंतर त्यांनी परत सांगितलं होतं की यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गन सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकते. या 3-4 गोष्टींमुळे काय होऊ शकते, इव्हॉल्युशन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यासाठी त्यांनी काही एक्झाम्पल सांगितले होते. जसं सांगितलं होतं त्यांनी जिराफ. ठीक आहे, जिराफचं सांगितलं होतं. जिराफ बद्दल काय सांगितलं त्यांनी की जिराफ मध्ये काय होते, त्यांची नेक काय करते, स्ट्रेच होते. बरोबर आहे, त्यांची मान काय होते, वाढते. कारण कशासाठी, उंच झाडावरचे पानं खाण्यासाठी ते सतत काय करतात, त्यांच्या मानेला काय करतात, स्ट्रेच करत राहतात, वाढवत राहतात. त्यामुळे त्यांची नेक काय होते, लांब होते. म्हणजे काय, तिथे त्यांनी त्यांच्या मानेचा जास्त यूज केला. बरोबर आहे, जास्त यूज केला, त्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, मॉडिफिकेशन झालं, आणि तेच इव्हॉल्युशन आहे असं त्यांनी काय केलं, सांगितलं. परत त्यांनी एक्झाम्पल दिलं होतं, आयर्न स्मिथ, लोहार सतत काय करत असतो, लोखंडावर हातोड्याने मारत असतो, त्यामुळे त्यांचे शोल्डर काय होतात, मजबूत होतात, स्ट्रॉंग होतात असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की इमू किंवा ऑस्ट्रिच, शहामृग जो आहे तो त्यांच्या पंखाचा वापर करत नाही, त्यामुळे हळूहळू त्यांचे पंख काय होत चाललेले आहे, कमी कमी होत चाललेले आहे, आणि ते आता युजफुल राहिलेले नाही. ठीक आहे, परत त्यांनी सांगितलं होतं की स्नेक असतात, स्नेक त्यांच्या पायाचा वापर करणं त्यांनी बंद केलं, त्यामुळे त्यांचे लेग्स काय झाले, निघून गेले. पुढे आणखी सांगितलं त्यांनी डक आहे, स्वान आहे, बरोबर आहे, हंस, त्यांनी त्यांच्या पायाचा यूज पोहण्यासाठी केला, त्यामुळे त्यांच्या पायामध्ये काय झाले, त्यांचे लेग्स मॉडिफाईड झाले, आणि ते त्यांना पोहण्यासाठी काय करतात, मदत करतात. या अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं की यूज केला तर ते ऑर्गन काय होणार, वेल डेव्हलप होणार, त्याच्यामध्ये खूप सारे मॉडिफिकेशन होणार. आणि जर मिसयूज केला किंवा डिसयूज म्हणजे यूज केला नाही, वापर केला नाही, तर काय होणार, ते ऑर्गन काय होणार, निघून जाणार. जसं आपल्यामध्ये मंकी होते, मंकी पासून ह्युमन इव्हॉल्व झाला, तर त्या शेपटीची वापर झाला नाही, त्यामुळे ते शेपूट काय झाली, निघून गेली, असं कोणाचं म्हणणं आहे, लॅमार्कचं. इथपर्यंत बरोबर आहे. एका ऑर्गॅनिझम मध्ये ते सीमित राहू शकते. जसं आपण काय करू शकतो की जसं आयर्न स्मिथ होता, लोहार होता, तो हातोड्याने काय करत होता, घाव घालत होता लोखंडावर, त्यामुळे त्याचे शोल्डर मजबूत झाले होते. फक्त त्याचे शोल्डर मजबूत झाले, ते कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये जाऊ शकत नाही, इनहेरिट होऊ शकत नाही, त्यामुळे यांची थेअरी काय झाली, रिजेक्ट झाली. कोणाची, लॅमार्कची. कारण ते जे कॅरेक्टर घेतलेलं आहे ते कॅरेक्टर त्याच ऑर्गॅनिझम पुरतं सीमित राहते, नेक्स्ट ऑर्गॅनिझम मध्ये ते ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे, म्हणून काय झालं, लॅमार्कची जी थेअरी होती ती काय झाली, डिस्प्रूव्ह झाली. लॅमार्कची थेअरी डिस्प्रूव्ह करणारा एक सायंटिस्ट होता, ऑगस्ट वाइझमॅन नावाचा एक बायोलॉजिस्ट होता. ठीक आहे, एक बायोलॉजिस्ट होता ऑगस्ट वाइझमॅन नावाचा. त्यांनी काय केली, लॅमार्कची थेअरी डिस्प्रूव्ह केली. त्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता. त्यांनी काय घेतले, रॅट घेतले, आणि त्या रॅटची टेल काय करत गेले, ते कट करत गेले. बरोबर आहे, खूप सारे रॅट घेतले, त्याची टेल कट करून टाकत होते. बरोबर आहे, असं त्यांनी किती, जवळपास 21 जनरेशन पर्यंत, म्हणजे त्या उंदराच्या 21 पिढ्यापर्यंत केलं. आता एक उंदीर घेतला, त्याची टेल कट केली, त्या उंदरापासून जे पिल्ले आले त्यांची टेल कट केली, त्यांच्यापासून जे पिल्ले आले त्यांची टेल, असे 21 जनरेशन पर्यंत काय केले त्यांनी, त्यांची टेल कट करत राहिले. 21 जनरेशन पर्यंत टेल कट करत राहिले, तरी सुद्धा जे नवीन रॅट त्याच्यापासून डेव्हलप होत होते त्यांच्यामध्ये कम्प्लीट टेल राहत होती. त्या टेलमध्ये, त्या टेलच्या साईज मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस त्यांना पाहायला मिळत नव्हते. 21 जनरेशन पर्यंत पाहायला मिळाले नाही. म्हणून त्यांनी त्यावरून कन्क्लुजन दिलं की जे सोमॅटिक सेल असतात, बरोबर आहे, म्हणजे बॉडीच्या ज्या सेल आहे त्यामध्ये आलेले कॅरेक्टर, त्यामध्ये आलेले व्हेरिएशन हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होऊ शकत नाही. ठीक आहे, काय, सोमॅटिक सेल मध्ये आलेले जे काय आहे व्हेरिएशन आहे, सोमॅटिक सेल मधले जे व्हेरिएशन आहे, नॉट इनहेरिटेड, ते ट्रान्सफर होऊ शकत नाही. पण त्यावरून नंतर त्यांनी सांगितलं की जर्म सेल जे आहे,
जर्म सेल म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह सेल, स्पर्म आहे, ओवा आहे, बरोबर आहे. सोमॅटिक सेल म्हणजे काय, बॉडीच्या सगळ्या सेल म्हणजे काय, स्पर्म आणि ओवा सोडून बाकीच्या सगळ्या सेल, बरोबर. स्पर्म आणि ओवा, रिप्रोडक्टिव्ह सेल सोडून बाकीच्या सगळ्या सेलमध्ये आलेले बदल हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होऊ शकत नाही, ठीक आहे. पण जर्म सेल मध्ये म्हणजे स्पर्म आणि ओवा मध्ये आलेले व्हेरिएशन हे काय होऊ शकतात, इनहेरिट होऊ शकतात. इनहेरिट होऊ शकतात ते कॅरेक्टर, ते जर्म सेल मध्ये आलेले बदल हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये इनहेरिट होऊ शकतात. यावरून त्यांनी काय केलं, जर्म प्लाझमची थिअरी सांगितली, ठीक आहे. यावरून त्यांनी काय केलं, जर्म प्लाझमची थिअरी सांगितली. याच्यामध्ये आपला एक पॉइंट मिस झाला, इव्हॉल्युशनची डेफिनेशन आपण स्किप केली. इव्हॉल्युशनच्या डेफिनेशन मध्ये आपण सांगू शकतो, इव्हॉल्युशन कॅन बी डिफाइंड ॲज स्लो, ग्रॅज्युअल, continuous, irreversible changes through which present day complex organism are formed from simple pre-existing organism, ठीक आहे. इव्हॉल्युशनचा अर्थ काय, इव्हॉल्युशनची डेफिनेशन, स्लो, हळूवार होणारा, ग्रॅज्युअल, कंटिन्यू म्हणजे थोडा थोडा बदल होणारा, कंटिन्यू चालत राहणारा, इरिव्हर्सिबल म्हणजे रिटर्न न येणारा बदल जो आहे, चेंजेस जे आहे, आणि त्या चेंजेस मधून काय होत आहे, आजचा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम, किचकट ऑर्गॅनिझम काय झालेला बनलेला आहे, कशापासून, पूर्वीच्या सिंपल ऑर्गॅनिझम पासून, बरोबर आहे. पूर्वी एक सिंपल ऑर्गॅनिझम होता, सपोज हा सिंपल ऑर्गॅनिझम होता पूर्वीचा, सिंगल सेल वाला, बरोबर आहे. त्यापासून हळूहळू काय होत गेले, त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले खूप सारे, ठीक आहे. खूप सारे चेंजेस होत गेले त्यांच्यामध्ये. त्यानंतर काय झालं, त्यांच्यापासून काय झाले, हळूहळू काय झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाला, बरोबर आहे. खूप सारे हळूहळू होत जाणारे चेंजेस, आणि त्यापासून सिंपल ऑर्गॅनिझम पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होणं, यालाच आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणतो, ठीक आहे. डेफिनेशन मध्ये स्लो, ग्रॅज्युअल, कंटिन्युअस, इरिव्हर्सिबल चेंज थ्रू विच प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आर फॉर्म फ्रॉम द सिंपल ऑर्गॅनिझम कॉल्ड एज अ इव्हॉल्युशन. सिम्पली आपण म्हणू शकतो, इव्हॉल्युशन इज द स्मॉल ग्रॅज्युअल चेंज, हळूवार होणारा काय आहे, तो बदल आहे, ठीक आहे. चेंज दोन प्रकारचे असू शकतात, जसं आपण सांगू शकतो, एक हळूहळू होणारा चेंज आणि एक डायरेक्ट होणारा सडन चेंज, ठीक आहे. आपण चेंजेस इथे सांगितलं होतं, म्युटेशन बद्दल बोललो होतो. म्युटेशन मध्ये काय सांगितलं होतं, सडन चेंज आहे, सडन चेंज इन द डीएनए किंवा जेनेटिक मटेरियल. डीएनए मध्ये अचानक बदल आला, अचानक बदल आल्यामुळे ऑर्गॅनिझम काय होतो, अचानक बदलून जातो, ठीक आहे. याला आपण म्युटेशन म्हणतो. आणि इव्हॉल्युशन म्हणजे काय, हळूहळू होत जाणारा बदल, उत्क्रांती. हजारो वर्ष लागू शकतात त्या गोष्टीसाठी, एका ऑर्गॅनिझम पासून दुसरा मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बनण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणतो, ठीक आहे. परत एकदा पाहून घेऊ काय आहे ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन, काय सांगितलं याच्यामध्ये. इव्हॉल्युशन हे लॅटिन वर्ड आहे, ऍक्ट ऑफ अनरोलिंग ऑर द अनफोल्डिंग नेचर म्हणू शकतो त्याला, ठीक आहे. याच्यामुळे काय होते, चेंजेस येतात आणि एका फॉर्म मधला ऑर्गॅनिझम दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो, ठीक आहे. जसं सिंगल सेल पासून काय झाला, आजचा ह्युमन बनला, ठीक आहे. ते एक प्रकारचं काय, इव्हॉल्युशनच आहे, ठीक आहे. त्या चेंजेस रिझल्ट इन टू द डिसेंडंट विच डिफरंट फ्रॉम द अँसिस्टर, ठीक आहे. चेंजेसमुळे काय होते, एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो आणि तो नवीन तयार झालेला ऑर्गॅनिझम त्यांच्या पूर्वजापासून कसा असतो, वेगळा असतो, ठीक आहे. डार्विनचं म्हणणं काय आहे, इव्हॉल्युशन म्हणजे काय, डिसेंडंट विथ द मॉडिफिकेशन. जो नवीन तयार झालेला ऑर्गॅनिझम आहे तो कसा आहे, मॉडिफाईड आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट सांगितलं आपण की तुम्ही लॅमार्कची थिअरी स्टडी केली होती कुठे, 10th स्टँडर्ड मध्ये. लॅमार्कचं म्हणणं काय होतं की चेंजेस किंवा इव्हॉल्युशन हे कशामुळे येतात, इनहेरिटन्स ऑफ इंटरनल फोर्सेसमुळे किंवा एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे किंवा न्यू नीड, काही नवीन गरजामुळे, किंवा आपण याच्यामध्ये सांगितलं यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. या 4 गोष्टींमुळे काय होतात, इव्हॉल्युशन होते, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी एक्झाम्पल दिले होतं. जिराफाला काय होती, गरज पडली होती, सपोज झाडावर खालच्या जमिनीवरचं जे पण आहे
गवत म्हणा काय झालं होतं, कमी झालं होतं. मग त्या काळात त्यांना उंच झाडावरचे पाने खायची गरज पडली असणार, त्यामुळे ते मान सतत काय करत होते, स्ट्रेच करत होते. त्यामुळे त्यांच्या मानेमध्ये काय झाली, लांब झाली मान, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर पुढे काय सांगितलं, न्यू नीड, नवीन गरजामुळे, ठीक आहे, इन्व्हायरमेंटमध्ये आलेल्या चेंजमुळे. त्यानंतर यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन, काही ऑर्गॅनिझम काय करत होते, ऑर्गनचा चांगला यूज करत होते, काही ऑर्गॅनिझम यूज करत नव्हते. मग जे चांगला यूज करत होते त्यांचे ऑर्गन डेव्हलप झाले, जे यूज नव्हते करत त्यांचे ऑर्गन काय झाले, निघून गेले. ठीक आहे, अशा प्रकारे हे लॅमार्कचं म्हणणं होतं. पण तो जो चेंज आहे तो त्याच ऑर्गॅनिझम पुरता सीमित राहतो, बरोबर आहे, दुसऱ्या जनरेशन मध्ये तो ट्रान्सफर होत नाही. म्हणून याची काय झाली, लॅमार्कची थिअरी डिस्प्रूव्ह झाली. हे डिस्प्रूव्ह करण्यासाठी कोणी, ऑगस्ट वाइझमॅन नावाच्या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट केला होता, बरोबर आहे की नाही. पहिल्या रॅट मध्ये त्यांनी चेंजेस आणला, त्याची टेल कट केली, असे त्यांच्यापासून नवीन रॅट तयार झाले, त्यांची पण टेल कट केली, त्यांच्यापासून नवीन रॅट तयार झाले, असे 21 जनरेशन पर्यंत केलं. पण 21 जनरेशनच्या नंतर सुद्धा जो रॅट तयार झाला त्याच्या टेलमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस त्यांना दिसले नाही. म्हणून त्यांनी कन्क्लुजन सांगितलं की लॅमार्कची थिअरी तर काय आपण करू शकतो, डिस्प्रूव्ह करू शकतो. कारण टेल कट केली, तो चेंज त्याच रॅट पुरता सीमित होता, त्याच्या समोरच्या जनरेशनमध्ये बिगर टेलवाला रॅट डेव्हलप झाला नाही. ठीक आहे, म्हणून त्यांनी कन्क्लुजन सांगितलं की सोमॅटिक सेल जे आहे, बॉडीच्या सेल जे आहे, त्याच्यामध्ये आपण कितीही बदल आणले तरी ते दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होऊ शकत नाही. जर्म सेलमध्ये जर बदल आले असतील तर काय होऊ शकते, नवीन ऑर्गॅनिझम तसा म्हणजे ते चेंजेस नवीन ऑर्गॅनिझम मध्ये, नवीन पिढीमध्ये काय होऊ शकते, ट्रान्सफर होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे आता जर आपण आपला हात कट केला तर आपले मुलं जे आहेत तयार होणार आहेत ते बिगर हाताचे राहणार नाही, त्यांना पूर्ण हात राहील, बरोबर आहे, अशा प्रकारचं म्हणणं आहे. म्हणजे सोमॅटिक सेलमध्ये कितीही बदल आणा ते समोरच्या पिढीमध्ये जाणार नाही. पण ते जर स्पर्म मध्ये त्या स्पर्म मधल्या डीएनए मध्ये थोडेफार जर चेंजेस आणले तर ते चेंजेस कोणते होते, ते चेंजेस आपल्याला समोरच्या पिढीमध्ये काय होणार, पाहायला मिळणार. ठीक आहे, अशा प्रकारचं हे होतं आजचं टॉपिक, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ठीक आहे.